नमस्कार मित्रांनो, आपल्या सर्वांचे मेड फॉर मराठी मोटिवेशन चॅनलवर मनपूर्वक स्वागत आहे. आज आपण जाणून घेणार आहोत एक अशी कथा जी फक्त पौराणिक गोष्ट नाही तर श्रद्धा, भक्ती, धैर्य आणि सत्याच्या विजयाची साक्ष आहे. ही कथा आहे भक्त प्रल्हादाची आणि होळीच्या सणामागील अद्भुत सत्याची. होळी म्हणजे फक्त रंगाचा सण नाही, होळी म्हणजे वाईटावर चांगल्याचा विजय, अहंकारावर भक्तीचा विजय, असत्यावर सत्याचा विजय. चला तर मग सुरू करूया ही अद्भुत कथा. पूर्वीच्या काळात कश्यप ऋषी आणि दिती यांच्या पोटी दोन पराक्रमी पुत्र जन्माला आले. हिरण्याक्ष आणि हिरण्यकश्यप हे दोघेही अत्यंत बलवान आणि पराक्रमी होते, पण त्यांच्या मनात देवांबद्दल द्वेष आणि सुडाची भावना होती. हिरण्याक्षाचा वध भगवान विष्णूने वरा अवतार घेऊन केला. त्यामुळे हिरण्यकश्यपच्या मनात विष्णूंविषयी प्रचंड संताप निर्माण झाला. त्याने ठरवले, मी इतका शक्तिशाली होईल की देवसुद्धा माझ्यासमोर नतमस्तक होईल. त्यासाठी त्याने कठोर तपस्या केली. हिरण्यकश्यपने हजारो वर्ष कठोर तपस्या केली. त्याच्या तपस्येने प्रसन्न होऊन ब्रह्मदेव प्रकट झाले. हिरण्यकश्यपने अमरत्व मागितले, परंतु ब्रह्मदेव म्हणाले, अमरत्व देणे शक्य नाही. तेव्हा त्याने चतुराईने वर मागितला, मला ना मनुष्य मारू शकेल, ना पशु, ना दिवसात ना रात्री, ना घरात ना बाहेर, ना आकाशात ना जमिनीवर, ना शस्त्राने ना अस्त्राने. ब्रह्मदेवानी तथास्तु म्हटले. आता हिरण्यकश्यपला वाटले, मी अमर झालो. त्याचा अहंकार वाढू लागला. वरदान मिळाल्यानंतर हिरण्यकश्यपने स्वतःला देव घोषित केले. त्याने सर्वांना आज्ञा दिली, फक्त माझी पूजा करा. विष्णूचे नाव घेणाऱ्यांना कठोर शिक्षा केली जाईल. संपूर्ण राज्य भयभीत झाले, पण नियतीला काही वेगळेच मंजूर होते. हिरण्यकश्यपच्या पत्नी कयाधूच्या पोटी एक पुत्र जन्माला आला. त्याचे नाव ठेवले प्रल्हाद. लहानपणापासूनच प्रल्हाद शांत, नम्र आणि अत्यंत बुद्धिमान होता. पण सर्वात विशेष गोष्ट म्हणजे तो लहान वयातच भगवान विष्णूंचा परमभक्त होता. तो सतत म्हणायचा, नारायण नारायण. हे ऐकून हिरण्यकश्यप संतापाने थरथरू लागायचा. हिरण्यकश्यपने प्रल्हादाला शिक्षणासाठी गुरुकुलात पाठवले. त्याने गुरूंना सांगितले, त्याला माझीच महिमा शिकवा. पण प्रल्हाद इतर मुलांना सांगू लागला, खरे देव म्हणजे भगवान विष्णू आहेत, त्यांची भक्ती करा. गुरु भयभीत झाले. त्यांनी ही गोष्ट राजाला सांगितली. हिरण्यकश्यपने प्रल्हादाला विचारले, तुला सर्वात मोठा कोण वाटतो? प्रल्हाद नम्रपणे म्हणाला, पिताश्री, सर्वत्र भगवान विष्णू आहे, तेच सर्वात मोठे. हिरण्यकश्यपचा संताप अनावर झाला. त्याने ठरवले, हा मुलगा माझा नाही, हा माझा शत्रू आहे. हिरण्यकश्यपने अनेक प्रकारे प्रल्हादाचा वध करण्याचा प्रयत्न केला. उंच डोंगरावरून खाली फेकले, विष दिले, हत्तीचा पायाखाली चिरडण्याचा प्रयत्न केला. त्याच्या अंगावर साप सोडले, पण प्रत्येक वेळी भगवान विष्णूंनी प्रल्हादाचे रक्षण केले. प्रल्हाद शांतपणे नारायण नारायण म्हणत राहिला. हिरण्यकश्यपची बहीण होती होलिका. तिला वरदान होते की ती अग्नीमध्ये जळणार नाही. राजाने योजना आखली. प्रल्हादाला होलिकेच्या मांडीवर बसून अग्नीमध्ये बसवा. अग्नी प्रज्वलित झाला. होलिका आत्मविश्वासाने बसली, पण प्रल्हाद डोळे मिटून विष्णूचे स्मरण करू लागला. अचानक वारा सुटला. होलिकेचे वरदान निष्फळ झाले. ती जळून भस्म झाली आणि प्रल्हाद सुरक्षित राहिला. ही घटना होलिका दहन म्हणून साजरी केली जाते. होलिकेचा मृत्यू झाल्यावरही हिरण्यकश्यपचा अहंकार कमी झाला नाही. एके दिवशी त्याने प्रल्हादाला विचारले, तुझा विष्णू कुठे आहे? प्रल्हाद म्हणाला, ते सर्वत्र आहे, या खांबातही आहे. हिरण्यकश्यपने खांबावर प्रहार केला आणि अचानक त्या खांबातून प्रकट झाले भगवान विष्णूंचा उग्र नृसिंह अवतार. ना पूर्ण मनुष्य, ना पूर्ण पशु, संध्याकाळची वेळ, ना दिवस ना रात्र, दरवाजाच्या उंबरठ्यावर, ना घरात ना बाहेर. त्यांनी हिरण्यकश्यपला मांडीवर घेतले, ना आकाशात ना जमिनीवर, आणि नखांनी त्याचा वध केला. ना शस्त्र ना अस्त्र. अशा प्रकारे ब्रह्मदेवाचा वर मोडला नाही आणि सत्याचा विजय झाला. ही कथा आपल्याला शिकवते, अहंकार किती मोठा असला तरी तो नष्ट होतो. भक्ती आणि श्रद्धा कधीही पराभूत होत नाही. देवावर विश्वास ठेवणाऱ्यांचे नेहमी रक्षण होते. होळी म्हणजे आपल्या मनातील वाईट विचार जाळून टाकण्याचा दिवस.
आज आपण होळी साजरी करतो, रंग उधळतो, आनंद करतो, पण खरी होळी म्हणजे राग जाळणे, मत्सर जाळणे, द्वेष जाळणे, अहंकार जाळणे आणि प्रेम, मैत्री आणि आनंदाचा रंग लावणे. मित्रांनो, भक्त प्रल्हादाची कथा आपल्याला शिकवते की लहान मुलांसुद्धा भक्तीच्या बळावर सर्व संकटांवर मात करू शकते. अहंकाराचा अंत होतो, भक्तीचा विजय होतो. हीच होळीची खरी शिकवण आहे. आपल्या सर्वांना होळीच्या हार्दिक शुभेच्छा. रंगाच्या या सणात जीवन आनंदाने रंगवा. नारायण नारायण. मित्रांनो, जर तुम्हाला ही कथा आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा. नवीन असाल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.